Hi friends, I am VB Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text, The Unsinkable Ships. Unit number 4, text number 4. The Unsinkable Ship म्हणजे न बुडणारे जहाज. On 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. This was her maiden voyage, that is her first voyage. She set out to cross the Atlantic Ocean and she carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. द अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारे जहाज. दिवस 10 एप्रिल 1912 जगातील सर्वात मोठ्या अलिशान जहाजाने इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनहून न्यूयॉर्क येथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. त्या जहाजाचे नाव होते टायटॅनिक. टायटॅनिक या शब्दाचा अर्थ अतिविशाल, प्रचंड मोठे. या जहाजाचा हा पहिला वहिला जलप्रवास होता. आपल्याबरोबर 2,000हून अधिक प्रवासी घेऊन अटलांटिक महासागर पार करण्यासाठी ते निघाले होते. टायटॅनिक जणू एक तरंगते शहर बनले होते. Everyone called the Titanic the finest ship in the world. Everyone was proud of her. She was as tall as a building with 15 stores. Inside she was like a large hotel with grand staircases and dining rooms, shops and swimming pools. बघा, सर्वजण टायटॅनिकला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून नावजत होते. सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता. एखाद्या 15 मजली इमारती एवढी त्याची उंची होती. त्याचा अंतर्भाग जणू एखाद्या प्रचंड मोठ्या हॉटेलसारखा होता. भव्य जिने, विशाल भोजनगृहे, दुकाने आणि तरण तलावही त्यामध्ये होते. Everyone thought that the Titanic could never sink. They called her the unsinkable ship. The ship's builders were so sure of this that they put only a few lifeboats on the ship. टायटॅनिक कधीच बुडणार नाही असे प्रत्येकाला वाटत होते. न बुडणारे जहाज असे त्याला संबोधले जात होते. जहाजाची बांधणी करणाऱ्यांनाही त्याबद्दल एवढी खात्री होती की त्यांनी फारच थोड्या जीवरक्षक बोटीची जहाजावर व्यवस्था केली होती. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. दे फेल्ट सेफ. प्रवास खूपच आरामदायी होता. जगातील सर्वोत्तम जहाजातून प्रवास करीत असल्याचा प्रवाशांना अभिमान वाटत होता. त्यांना सुरक्षितही वाटत होते. Then came the night of 14 April. The sky was clear and the sea was calm. Many of the passengers were asleep. Captain Smith knew that there were icebergs nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. Suddenly at 11:14 p.m. the man saw something. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. Iceberg! he yelled. आणि मग 14 एप्रिलची ती रात्र आली. आकाश निरभ्र होते आणि समुद्रही शांत होता. बरेचसे प्रवासी निद्राधीन झालेले होते. जवळपास कुठेतरी हिमनग आहेत हे कॅप्टन स्मिथला माहीत होते. त्यामुळे त्याने
एका व्यक्तीला जहाजाच्या टपावरून त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. अचानक रात्री 11:40 वाजता त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसले आणि तो भीतीने गारटला. एक अति प्रचंड हिमनग टायटॅनिकच्या वाटेत उभा ठाकला होता. हिमनग, तो जोरात ओरडला. कॅप्टन स्मिथ फाउट हार्ड टू स्टीअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आइसबर्ग, but the ship changed direction slowly and her side scraped the mountain of ice. A shower of ice fell onto the decks and the iceberg cut holes along the ship's side. Water began to pour into the lower decks. Most passengers heard nothing and slept on. कॅप्टन स्मिथने टायटॅनिकला हिमनगापासून दूर नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण जहाजाने अतिशय संथपणे आपली दिशा बदलली आणि त्याची एक बाजू हिमनगाला घासली गेली. जहाजाच्या वरच्या मजल्यावर मोठा हिमवर्षाव झाला आणि जहाजाच्या एका संपूर्ण बाजूला हिमनग छेद देऊन गेला. खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागले. कित्येक प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजले नाही. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू could not stop the water flooding through the ship. They knew the Titanic was in a greater danger. The unsinkable ship was sinking. At 12:15 a.m., Captain Smith sent urgent messages on the ship's radio asking for help. Help! Titanic sinking and come quickly. Then he ordered the crew to wake all the passengers up. दरम्यान टायटॅनिक जलद गतीने कॅप्टन स्मिथ आणि त्याचे खलाशी साथीदार जहाजामध्ये शिरणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह रोखू शकले नाहीत. टायटॅनिक अतिशय मोठ्या संकटात आहे याची त्यांना जाणीव झाली. न बुडणारे जहाज आता बुडू लागले होते. 12:15 वाजता कॅप्टन स्मिथने जहाजाच्या रेडिओवरून मदतीसाठी आणीबाणीचे संदेश पाठवायला सुरुवात केली. वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, त्वरित या. त्यानंतर त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रवाशांना उठवण्याचे आदेश दिले. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles away, but she did not receive Titanic messages and her radio was turned off and the radio operator was asleep. बघा, द कॅलिफोर्निया नावाचे जहाज फक्त 20 मैलावर होते, पण त्याला टायटॅनिकचा संदेश मिळाला नाही, कारण त्यावरचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ चालक झोपला होता. अनदर शिप कॉल्ड द कार्पाथिया heard the Titanic's call and sailed at full speed towards her. Unfortunately, the Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. आणखी एका कार्पाथिया नावाच्या जहाजाने टायटॅनिकच्या हाका ऐकल्या किंवा टायटॅनिकच्या असणाऱ्या त्या खलाशांनी मोठमोठ्यानं आरोळ्या दिल्या आणि अतिजलद वेगाने ते त्यांच्या दिशेने येण्यास निघाले. परंतु दुर्दैवाने कार्पाथिया खूप लांब अंतरावरती होते, त्यामुळे टायटॅनिकपाशी पोहोचण्यास त्याला 3 तासापेक्षा अधिक वेळ लागला. मीनवाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. द क्रू लोअर्ड द लाईफ बोट्स into the sea, but there was only enough space in the boat for a few hundred passengers. The Titanic had more than 2,000 people on board. The ship began to tilt into the sea. People began to jump from the decks into the ice cold water. बघा, दरम्यान टायटॅनिक जलद गतीने बुडू लागले होते. खलाशाने जीव संरक्षक
बोटी समुद्रात उतरवण्यास सुरुवात केली. मात्र केवळ काहीसे प्रवाशांना नेता येईल एवढीच त्यांची क्षमता होती. टायटॅनिकवर त्यावेळी 2,000पेक्षा जास्त प्रवासी हजर होते. जहाज समुद्रात झुकायला लागले होते. लोक कठड्यावरून खाली समुद्राच्या बर्फासारख्या थंड पाण्यात उड्या टाकू लागले. And with its light still shining, the Titanic stood upright for a few minutes. Then at 2:20 a.m. on 15 April, she vanished into the sea. About 1,500 people drowned. Captain Smith and most of his crew went down with the ship. जहाजावरील दिवे चमकत होते. तोवर टायटॅनिक काही मिनिटे समुद्रात ताठ उभे होते. मात्र 15 एप्रिलच्या रात्री 2:20 ते समुद्रात पूर्णपणे दिसेनासे झाले. जहाजावरचे जवळजवळ 1,500 लोक बुडाले. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे बरेच कर्मचारीही जहाजाबरोबर पाण्याखाली गेले. द कारपाथिया arrived at 3:40 a.m. The ship's crew found the lifeboats and saved 700 people in them. They also found chairs and pieces of wood floating on the water, but almost all of the people in the water had drowned or died of cold. The Carpathia was too late to save them. बघा, 3:40 कार्पाथिया पोहोचले. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी जीवसंरक्षक बोटी शोधून त्यांच्या मदतीने 700 लोकांचे प्राण वाचवले. त्यांना काही खुर्च्या आणि लाकडांचे तुकडेही पाण्यात तरंगत असलेले सापडले, पण जवळपास सर्व माणसे पाण्यात बुडून अथवा थंडीने गारठून मरण पावलेली होती. त्यांना वाचवायला कार्पाथियाला फारच उशीर झाला होता. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप्स. दे आस्क why ships carry such few lifeboats and why they turn off their radios. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on boards. It was also decided that ships must keep their radios working every hour of the day and night. या बुडणाऱ्या टायटॅनिकने जहाजावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास लोकांना भाग पाडले. जहाजावर जीवसंरक्षक बोटी इतक्या कमी का नेल्या होत्या आणि रेडिओ बंद कसे काय ठेवले, असे प्रश्न लोक विचारू लागले. 1913 प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना नेता येईल एवढी क्षमता असलेल्या जीवसंरक्षक बोटीची व्यवस्था असली पाहिजे असे निश्चित केले गेले. तसेच जहाजाने आपले रेडिओ दिवस आणि रात्रीच्या प्रत्येक तास चालू ठेवले पाहिजेत असेही ठरविण्यात आले. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. They found the ship lying in two pieces on the ocean floor at a depth of around 4,000 meters, 13,000 feet. Later, they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of the water. 1985 शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे भग्नावशेष शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली. त्यांना ते जहाज समुद्राच्या तळाशी जवळजवळ 4,000 मीटर म्हणजे 13,000 फूट खोल 2 तुकडे झालेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी त्या सांगाड्याचे फोटो काढले आणि त्याचे काही लहान भाग पाण्याच्या बाहेर आणले. There are many stories of bravery on the terrible night in April 1912. In 1998,
The director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. It is a very sad film. Almost everyone who sees the film leaves the cinema in tears. एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्रीच्या अनेक साहसकथा प्रचलित आहेत. 1998मध्ये दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी टायटॅनिकच्या या पहिल्या प्रवासावर आधारित एक गाजलेला चित्रपट निर्माण केला. तो अतिशय गंभीर, विषण्ण करणारा चित्रपट आहे. तो चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू असतात. In this way, I am stop here. Thank you very much.